नमस्कार नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? छान. मजेत ना? हो. आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न म्हणजे हसताय ना? हो. बरं मी तर सांगतो, नाही तर चला हवं तर सुरू होईल. मंडळी, मराठीमध्ये एक म्हण आहे, गोडे मेले रोजाने आणि शेंगरू मेले हेलपाट्याने. ऐकले का? ऐकले? बरं. ज्यांनी नसेल ऐकली त्यांच्या मनात प्रश्न आला असेल, याचा अर्थ काय? बरोबर? तर ऐका, गोडीचा मालक गोडीवर ओझे लादून घर ते बाजार अशा चक्रा मारायचा आणि शिंगरू ते घोडीच्या मागे येणं जाणं करायचं. शिंगरू म्हणजे घोड्याचं पिल्लू, बरं का? हा. तर एक दिवस त्या मालकाने घोडीस एवढे ओझे वाहवायला लावले की ती घोडी आजारी पडली. परिणाम स्वरूपी ती घोडी तर मेलीच आणि ती शिंगरू पण. या सगळ्याचा इथे काय संबंध हा प्रश्न नक्कीच आला असेल. ठीक आहे, आपण सोडवतो. त्यासाठी प्रत्यक्षात पहा तुम्ही नाटक. वाळ्याच्या मुळामध्ये कोण गौगे राखण करते मी रावजी रावजी. आतून कालावजी पाहिल कुणीतरी पाहिल कुणीतरी. हा साहेब केली लाल. अरे भिंत म्हणतो मी. लगेच साफ कर दे. करतो साहेब. काय काय माझी आणतो साहेब. आमचं साहेब ना एक नंबरचं बेंडव काय बघा. आलं जायचं पण चालूच आहे आपली बडबड बडबड बडबड. काय करायचं आहे काय कळत नाही अजिबात बघा. आणली का बॅग? आणतो साहेब. आज पण उशीर झाला की ऑफिसला यायला म्हणते मी. दिसूचा माझ्या गाडीचा ड्रायव्हर ते गाडी चालवतोय का नुसतं बसून राहतोय बघा स्टेअरिंग वर. मिसेस अय्यर, the driver is sitting on the steering or a seat. It is so funny. No, it is not so simple. It is funny, Mrs. Ayyar. Wow, I just love विक्रांत सरंजामे. अय्यो, बघताय की ग अधून-मधून तुझं ते विक्रांत. मला माझं आठवत आहे की ग रजनीकांत. तेच पांढरं झालं तरी कसं दिसतंय ग गोंड असं. बट रजनीकांत इज बेस्ट. विक्रांत अय्यो रजनीकांत. गणू सर तुझा साहेब आयला साहेब परत वेळ झाला आहे. विचारत होते ते बसली. अय्यो मग काय सांगितलं मी काय सांगणार ते आपलं नेहमीच नाही का. ओ माय गॉड नेहमीच. इट मीन्स आवड दिसता मॅडम. तर राहू दे ना. तुम्ही काय घेणार ते बोला. चहा घेणार की कापी घेणार. नो थँक्स गणू. नो थँक्स. इल्ल आयला इल्ल तर इल्ल आपणच पिल्ल. आज मौसम बड़ा बेईमान है बड़ा. आज मौसम आले वाटतं शायर साहेब हो ना. किसुजा मैडम क्या अच्छा या फिर वही अपनी पुरानी कहानी. डोंट डिस्टर्ब. हाँ अम्मा हम तो यूं ही बतिया रहे थे. गणो आभार साहब. और गणू साहब क्या हालचाल है? अरे अभी तो आपने बोला ना मौसम बड़ा बेईमान है. आई हो ते सही झाली का साहेबांची. अय्यर मॅडम आहेत का? हा कोण तुम्ही. अहो मी कुलकर्णी, पेन्शनर आहे का? असू जावा. हाय नमस्ते मॅडम. अय्यो वणक्कम. नमस्ते नमस्ते. मॅडम आज 10 तारीख आपण मला बोलवले होते.
मी आणि तुम्हाला बोलवलं ते कशाला म्हणते मी? अहो मॅडम, माझी पेन्शन केस मंजूर करून दिला ना तुम्ही आज. आयो, ओके ओके. पण अहो आता पण काय? त्याचं असं झालं मिस्टर कुलकर्णी, मी तुमचं सगळं कागदपत्र बघून सोडले की हो, आणि तयार पण केली की हो तुमची फाईल. पण ते 1 तारखेपासून माझं बदललं की हो. काय? टेबल म्हणते. पण आता ते तुमचं सगळं डिसूजा मॅडम करतील बघा की हो काम. मॅडम पण फाईल तुमच्याकडे होती. सरकारी बदली हो मिस्टर कुलकर्णी. तुम्ही तर काय करणार, मी तर काय करणार. भेटा की हो तिला. ठीक आहे. नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम. मी कुलकर्णी. सो मच. मॅडम, माझी पेन्शन केस तुमच्याकडे आली आहे, तेव्हा बघा ना जरा. वेल सी मिस्टर कुलकर्णी, मी आता या टेबलचा जस्ट चार्ज घेतलाय, सो मला तुमची डॉक्युमेंट सगळी तपासून पाहावी लागतील. सो तुम्ही नेक्स्ट वीक मध्ये या, पुढल्या आठवड्यात. चलो मोहतरमा, चाय तरफ कराते. चलो. आइयो, और नाश्ता भी. इडली, डोसा, सांबार. मॅडम, पण मी सर्व डॉक्युमेंट जमा केलेली आहे. हवं तर तसं तुम्ही मॅडमला विचारू शकता. हो, त्यांना काय विचारायचंय? आता मी तुमची डॉक्युमेंट्स बघणार आहे ना, सो मला नको सगळी ती फाईल तपासून पाहायला. मॅडम, कृपा करून माझी पेन्शन मंजूर करावं. अहो, विनंती आहे माझी. आय टोल्ड यू दॅट मिस्टर कुलकर्णी, तुम्ही नेक्स्ट वीक मध्ये या. ठीक आहे तर मग मला तुमच्या वरिष्ठांना भेटावेच लागेल. यू मे प्रोसीड मिस्टर कुलकर्णी. अरे कुलकर्णी साहब, क्यों टेंशन लेते हो? यहाँ आओ, एक फतेह की बात बताता हूँ. कुलकर्णी साहब, आप हमारे बड़े साहब को मिलने से पहले हमारे गणू साहब को मिलो. कल से आपकी पेंशन चालू, समझे? म्हणजे गणू, आवडत साहेब. कुलकर्णी साहब को म्हणजे क्या वो बताओ तो. सांगतो की साहेब. हो कुलकर्णी, एक काम करा, या इकडे या. अहो कुलकर्णी साहेब, मला सांगा तुम्ही एवढे आडाणी कसे हो? म्हणजे असं आहे की आमच्या डिसूजा मॅडमने घ्यायची फोर्ड फिएस्टा, आणि ना देऊन तुम्ही त्यांची करतायची असता होय? हा? अच्छा, असे होय. नाही, पण मला तुमच्या साहेबांना भेटावेच लागेल. ओके, नो प्रॉब्लेम. तुम्हाला एवढं समजावं नाही कुलकर्णी साहेब. बर, येतो साहेब. साहेब आजू का? साहेब, त्या कुलकर्णीला तुम्हाला भेटायचंय. कोण कुलकर्णी? अहो ते पेन्शन केस नाही का? अच्छा, बुड्ढा. हा तेच तेच. भेज दो. बर. हो कुलकर्णी साहेबांनी बोलवलंय. सर, आठवू का? यस, कमिल. नमस्ते सर, मी कुलकर्णी. निवृत्त होऊन मला 7 ते 8 महिने झाले, तरी देखील तुम्हाला पेन्शन मंजूर होत नाही. बरं, मी सर्व आवश्यक कागदपत्रे देखील जमा केलेली आहे. आजची माझी ही 10वी खेप. आता आय्या मॅडम म्हणतात की माझं टेबल बदललं, तर तुमचा शिपाई सांगतो की डिसूजा मॅडमला घ्यायचे फोर्ड फिएस्टा. अहो काय मग काय करताय? लक्ष का मागायला मी काय बोलतोय ते? अहो शांतराव मिस्टर कुलकर्णी, कसं आहे माहिती का, शासकीय नियमाप्रमाणे काम करताना खरंच खूप अडचण येत असतो, नाही का? आणि सरकारी काम म्हटलं म्हणजे उशीर होणारच. 2 मिनिटं थांबा तुम्ही. गणू, आलो साहेब. बोला. डिसूजा मॅडमला पाठव.
ओ डिसूजा मॅडम, साहेबांनी बोलवलंय. अयो, कशाला बोलवलंय म्हणून? काय कमी सा? Yes sir. काय म्हणतात कुलकर्णी? I don't know sir. मैंने तो बस उनको अगले हफ्ते आने को कहा है और मुझे भी तो सारे डॉक्यूमेंट्स चेक करने पड़ेंगे. लेकिन फिर भी अगर आप कहते हैं तो अच्छा, अभी आ जाएगी बात करते. ओके सर, थैंक यू. हाँ तो मिस्टर कुलकर्णी, बात तो बिल्कुल सही है. उनको पूरा डॉक्यूमेंट फिर से चेक करना पड़ेगा. पण सर मी सर्व कागदपत्रे जमा केलेली आहे. मग परत नो मिस्टर कुलकर्णी, दिस इज रूल एंड प्रोसीजर. हाँ, अगर आप फिर भी चाहते हैं कि आपके साथ ये ना हो तो आप हमें खुश कीजिए और हम आपको म्हणजे हमारे कैबिन में आते आपको उन्होंने बताया कि म्हणजे क्या. अच्छा, तर मी म्हणतोय की माझी पेन्शन सुद्धा मंजूर होत नाही. पण याद राखा, सर्वांना बघून घेईल, एक छदामे कोणा देणार नाही. आता जर लोकपाल बिल येतंय मग बघतोय का गाला माझ्याकडून पैसे मागताय, कुलकर्ण्याकडून पैसे मागताय. पाहिलं ना मंडळी, आता काल मी सुरुवातीला सांगितलेल्या कथेचा भावार्थ. मंडळी, सध्याच्या स्थितीत तुम्ही कोणत्याही शासकीय कार्यालयात जा, मग ते जन्म मृत्यू नोंदणी कार्यालय असो किंवा सातबारा कार्यालय, आपलं तहसीलदार कार्यालय असो, ते सोडा ना, आपल्या साध्या शाळा कॉलेजच्या कार्यालयामध्ये सुद्धा बामलेख मायलेख यांना इतक्या चक्रा माराव्या लागतात की ते सारे चक्रावूनच जातात. या उदाहरणावरून बोध घ्यायचं झालं तर मिस्टर कुलकर्णी एक पेन्शनर आहे. नियमानुसार त्यांची पेन्शन मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. त्यांचे कुटुंब आजही त्यांच्यावरतीच अवलंबून असेल. परंतु शासकीय अधिकारी वर्ग हा गरजवंतास अक्कल नसते या वृत्तीचा पुरेपूर फायदा घेत शासकीय पगार घेऊनही अशा प्रकारे सर्वसामान्य लोकांना शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास देऊन वाहत्या गंगेत हात धुवून घेतात. मंडळी, जर असंच जर चालत राहिलं तर तुम्हीच सांगा, भ्रष्टाचार खरंच संपेल का? ते जनलोकपाल बिल आल्यावर देखील